कोकणात सुद्धा मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। कोकणातील अनेक नद्यांना सध्या पूर आल्याची स्थिती आहे। कणकवलीमधील जाणवली नदी ही पाण्याच्या पातळीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे दुथडी भरून वाहते आहे। ही दृश्य बघतोय आपण। कोकणातील अनेक नद्यांना आता पूर आलेला आहे। मुसळधार पावसाचा जोर कोकणात सुद्धा कायम आहे। कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे। काल ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडला आहे आणि याच पावसामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच नद्या नाल्यांना पाणी आले आहे। आपण कणकवली तालुक्यातील ही जाणवली नदी आहे। या नदीच्या पात्रात पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आपण पाहू शकतो की सध्याची परिस्थिती पाहिली तर गणपती साना येथे हे जे पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण ज्या पायऱ्या आहेत त्या आता पाण्याखाली गेलेल्या दिसतात। गणपती सानाच्या या जो चौतरा आहे त्याला पाणी लागलेलं आहे आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या नदीला जे पाणी आलेलं आहे आणि अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे सर्व जी सिंधुदुर्गामध्ये आहे। रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सध्या आपण पाहिलं तर पूरजन्य परिस्थिती निर्माण काही ठिकाणी झाली आहे। काही सखल भागाच्या रस्त्यांवर देखील पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे काहीची वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे। पण सध्या पाहिलं तर राज्य महामार्ग आहेत, महामार्ग आहेत सध्या सुरळीत चालू आहेत। पण जर समजा असाच पाऊस अजून सतत सुरू राहिला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल अशीच एक शंका व्यक्त होते। तसेच हवामान खात्याकडून जो ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता त्यानंतर आपण पाहिलं की सध्या संततधार ही पावसाची सुरूच आहे। कालपासून पडणाऱ्या पावसामुळे हे पाणी सध्या वाढत आहे आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर पूरजन्य परिस्थिती सिंधुदुर्गात निर्माण होऊ शकते। हेच एकंदरीत आपल्याला इथे दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।